करतोय पायाचं नकाग्रापासून नदीच्या केसापर्यंत निरीक्षण केलं असेल. व सुंदर जवळ पाहत आहात. तुम्हाला तुमच्या आईची आठवण त्या शब्दाचा अर्थ आम्ही केवळ आमच्या मस्तकी धारण केला आणि केवळ त्याचं गांभीर्य लक्षात घेता माणसाचा चेहरा म्हणजे आरसा येऊ जर का बरगला असेल तर त्यात कोणतं तथ्य सामावलंय त्यावेळी नक्कीच शब्द सांगा. काय झालंय? पण मी असं खरंच काही नाही. काय कमी आहे मला? मी दुःखी असेल खरंच काही नाही असं घडलंय. महाराणी माणूस असाच हसमस्त बोलता बोलता काय बोलतो याची कल्पना नसते. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नसाल तर यावेळी माझा हट्ट पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो याची कल्पना आपल्याला असेल. मग जर का माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत असेल तर माझ्या रक्ताची शपथ तुम्हाला आहे. तुम्ही तर राहच करता. शिवाय माझे सौभाग्य देवता जीवनात प्रत्येकाला आशा असते आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुषाला आणि प्रत्येक स्त्रीला सुद्धा आशा असते. लग्नानंतर सारे सुख मी आपल्याला दिली पण एक सुख मी आपल्याला देऊ शकलेलं नाही. याचं मर्म मिळतात दुःख मला होतंय. असं कोणतं सुख? आणि ते सुख म्हणजे संतान. कोण शब्द आपल्या मुखातून बाहेर पडावे त्या गोष्टीचा विस्तार पाहण्याचा कार्य राजा कीर्तनात करतोय. प्रत्येक स्त्रीला लग्न झाल्यानंतर वाटत आपल्या कुशीत मूल खेळावं. आई 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 दोन अक्षर ऐकण्यासाठी मातेचं मातृत्व आणि मातेचा पन्ना जागृत होत असत. अगं देव दिखांनी सुद्धा आईला श्रेष्ठत्व दिलं. अमृत आत्मा ही म्हणत ईश्वर पण मात्र पडद्यामाग लपलेला बा आणि तो बाप कुणाच्या दृष्टिकोनाचा झालाय. अगं आई म्हणजे घराचं मंगल तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व. प्रत्येक अगदी विश्वाच्या पाठीवर प्रत्येक आई आपल्या मुलाला कमरेवर घेते का? जे मी पाहते ना ते माझ्या बाळांना सुद्धा पाहावं. पण या विश्वाच्या पाठीवर बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो का? जे मी पाहू शकत नाही ना तर माझ्या पोटच्या पोराला पाहावं. बाबा बाबा प्रत्येक हा तेवढाच आईपेक्षा भावनिक होतो ग. पण आईचे अश्रू दिसून येतात पण बापाला या गोष्टीची कळते कोणातरी काय हे झालेला देव आजपर्यंत आहे तर समाधान मानत मी केले. हे मी कटू मर्म भेद दुःख मी आपल्याला कधी कथन करू शकले नाही. कारण तुमचा हा दुःखी चेहरा मला माझ्या नेत्रासमोर पाहायचा झाला होता. पण राजे मी आज निर्णय घेतलाय. माझ्यासाठी नव्हे. तुम्ही निर्णय घेतला आहात यात माझा निर्णय आपण घेतला आहात. हात जोडून विनवणी करते तुम्ही माझा विचार नका करू. आणि म्हणून या साऱ्या जनतेसाठी हा या राजाच्या वैभवासाठी
राजा तुम्ही दुसरी सदा केव्हा केला नाही आणि त्या पात्रीचे म्हणाला राजा कीर्ती तुझा चंत असेपर्यंत करणार नाही. अगं धन्य तुझा पतिव्रत, धन्य तुझा दातृत्व. अगे जनतेसाठी तू म्हणतेस नवीन पिढीला नवीन राजकर्ता आहे म्हणून तुम्ही दुसरं लग्न करा. अगं क्षत्रिय आहे मी, अनेक लग्न करण्याचा अधिकार तरी मला असला तरी सुद्धा जर का माझ्या हनुमंताच्या मनात असेल तुम्ही चिंता करू नका. मी तिला माझ्या लहान बहिणीप्रमाणे सांभाळते. अगं दुसरं लग्न म्हटल्यानंतर सौती मत्सर आलाच ते असेल ते इच्छा पूर्ण करेन. म्हणजे तू तिला लहान बहिणीप्रमाणे सांभाळशील. हा. जर का हनुमंताच्या मनात असेल जरूर लग्न करेन. पण मी इथं आलो यालाही कारण आहे. काय कारण? देवतातले घटात कर्मदेव. कर्मदेव. नाही याला कारण आहे. माझ्या काकाने मला सांगितलंय ज्यांचे पाय भूमीला स्पर्श करत नाही, त्यांच्या वेगात कर्णाभ होत नाही, ज्याच्या सर्वांगाभोवती नव चैतन्याची प्रभा फाकलेली असते ती व्यक्ती सामान्य नव्हे. त्या मनातला खडक मग त्या दैवी तत्वाला राजा कीर्तिध्वज सपत्नीक प्रणाम करते. आशीर्वाद असले कारण तुम्ही जे काही दिवे लावलात ना त्याचा उजेड माझ्या अवंतीपर्यंत आलाय. तरी सुद्धा आपल्या मुखातून आम्हाला ऐकायचंय तुम्ही ते येण्याचं कारण. मी ज्यावेळी दिवे पेटवितो ते दिवे चिरंतर काळ टिकण्यासाठी पेटवितो. नाही चांगलीच गोष्ट आहे. फडफडणारे दिवे मी केव्हा पेटवत आणि पेटवून सुद्धा नव्हे. आणि म्हणूनच का पावलं माझी इथवर पडल्याच्या मुळाशी कारण कोणतं राजा काय तुझ्या जीवनात ज्यानं कर्म लिहिलं ना हा तो कर्मदेव संप्रत तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. मान्य. मग या कर्मदेवाची आजपर्यंत साधारण किती वेळा तरी आठवण काढली ऐकायचं आहे मला. मुळीच नाही. होय ना. तुमची मी आठवणच काढली नाही. कारण शनी शयनी ध्यानी म्हणे स्वप्ने चिंतनी मी माझ्या हनुमंताला भजिलं पुजिलो. माझ्या आठवण करण्याचा संबंध मुळात येतच नाही. ज्या तुझ्या मातृपितू देवतेनं तुला कथित केलं त्या पद्धतीनं सगळ्या हनुमंताची तू भक्ती केलीस. होय. मग ज्यानं तुझ्या जीवनात कर्म रेखाटलं त्या कर्मदेवाचा तुला विसर पडला आणि म्हणूनच माझी पावलं इथवर पडली. याच्या पुढे ज्याप्रमाणे सगळ्या हनुमंताची भक्ती करतोस ती बंद करायचं म्हणत नाही. मग पण ज्या कर्मदेवानं तुझ्या जीवनात कर्म रेखाटलं त्या कर्मदेवाची सुद्धा भक्ती व्हायला देतो त्याला देव म्हणतात. पण कुठल्याही स्वार्थानं मी माझ्या देवाची भक्ती केली नाही. अरे आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणता तुमची भक्ती मी करावी. एका म्यानात दोन तलवार राहू शकत नाहीत. अर्थात मी भक्ती करा ती भक्त आणि भक्त माझ्या हनुमंताची. तत्वाची जर का तू ठाम असशील तर भक्ती तत्व सदैव ठेवण्यासाठी नवे या कर्मदेवाची प्रत्येकाला भक्ती करण्यासाठी माझी पावलं होती. त्यासाठी वाट्याचं करावं लागलं तरी चालेल. कर्मदेव आज मन मानेल त्याप्रमाणे वागता आहात आणि स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सक्तीचं धोकडे आमच्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतात. नाईलाज असतो देवाची देवघेव करावी लागेल. मग सम्राट माझी पावलं पडली या कर्मदेवाची भक्ती करत याची सुद्धा कल्पना मला करून द्यायची. सुद्धा पाहिजे एकदम तेली सगळ्या हनुमंताची भक्ती करतोय. तुझं भक्ती तत्व श्रेष्ठ ठरतंय माझं भक्ती तत्व देवतत्वापेक्षा एका मात्र श्रेष्ठ आहे. आणि याची कल्पना करून देण्यासाठी ही तुमच्या हातामध्ये आले
का केली तुम्ही घाई या हो बरवी काका या हो बरवी काका या हो बरवी काका या हो बरवी काका सोडून गेला आम्हाला बोला राम लक्ष्मण देवाला आव्हान तुझ्याकडे केलं जात आहे. लक्षात ठेव, संप्रत माघारी जातोय. काय करणार त्यावेळी पुन्हा शयनी. हा? होत्याला हे करेन ते करेन पळून गेला. राजे काय हनुमंतेश्वराच्या कृपेमुळे हे संकट दूर झालं. हा फार बरं वाटलं. पण एक लक्षात ठेव, काय? एक गोष्ट लक्षात ठेव, कसली? जरी हा पळून गेला तरी सुद्धा उत्पत्ती करून इथं आलाय. काय? काय? उत्पत्ती त्याला करत मुलगा झालाय, मुलगा. उत्पत्ती करत इथं आला होय म्हणजे आपल्या आठाई पराक्रम लागले म्हणून त्यानं कर्मभोग नामक पुत्र निर्माण केलंय. अर्थात त्याला आळा घालणं गरजेचं आहे. म्हणजे स्वार्थासाठी नक्कीच हा छळणूक करेलच. आणि याच्यासाठी राज्याची जबाबदारी तुझ्यावर मी निघालोय.